हे उपकार मी कुठे जाऊन फेडायचे? मला ह्या मतदारसंघाच्या मतदारांनी परत जिवंत केलं, हे उपकार मी कुठे जाऊन फेडू? तुम्ही माझ्या घराला काय नाही दिलं? एक मुख्यमंत्री पद दिलं, केंद्रीय पद दिलं, घरात 3-3 पदं दिली. या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना, या जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांना जेवढं मी हात जोडून नतमस्तक झालो ना तेवढं कमी आहे मला असं वाटतं. किती जरी मानाचे मुजरे तुमच्या समोर केले, कारण का सिंधुदुर्ग नसता तर राणे कुठे होते? काय ओळख होती राणेंची? कुठे गेलो असतो आम्ही? तुम्ही आम्हाला सांभाळलं. आता आम्हाला मतदारसंघ तुम्ही जे आशीर्वाद दिले त्याची परतफेड करण्याची ही वेळ आहे. एक संधी फक्त आम्ही तुमच्याकडे मागतोय. ही एक संधी दिली नाही, 21/21 तिकडे तुमचे सेवक म्हणून आम्ही तिथे उभं केले. तिथे कोण मालक जाणार नाही, तिथे जातील तर सगळे तुमचे सेवक जातील. तुमच्यासाठी कधीही तुम्हाला खिशात हात घालावा लागणार नाही. कुठली तरी परवानगी मागायची आहे, कुठेतरी आपल्याला कोणाला तरी भेटायचं आहे, तुम्ही हक्काने त्या नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये जाऊ शकता आणि हक्काने सांगू शकता तुम्ही रामेश्वराच्या देवाकडे तुम्ही शपथ घेतली आहे, तुम्ही आमच्या घराचे दाखले दिले पाहिजे. एक जरी तुमच्याकडे कोणी रुपया मागितला माझ्या पक्षातून, माझ्या उमेदवारांनी किंवा माझ्या उद्याच्या नगरसेवकांनी, तर मी तुमच्या समोर नाक घासायलाही तयार आहे.